हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज पीएनजी ज्वेलर्समध्ये पीएनजी अँड सन्स या शॉपमध्ये मी तुम्हाला लॉंग नेकलेसचं कलेक्शन दाखवणार आहे. फार सुंदर असं कलेक्शन असणार आहे. वेगवेगळ्या डिझाईन असणार आहे त्यात, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि अगदी कमीत कमी वजनापासून तुम्हाला मी सेट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पीएनजी अँड सन्स या शॉपमध्ये कलेक्शन दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत सचिन सर आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आज लॉंग हार मध्ये आपल्याकडं छान छान व्हरायटी आमच्या व्ह्युअर्सला आज पाहिजेत, तर आम्हाला एक एक करून कलेक्शन दाखवा. हा जो आहे हराणी हार आहे, तीन लेअर मध्ये बनवला आहे. तीन लेअर बनवण्याचा मेन पर्पज काय? तीन लेअर बनवण्याचा मेन पर्पज काय? की तो दिसायला लॉंग दिसेल, अच्छा, लाईट वेट आणि स्ट्रॉंग असेल. फिनिशिंग जे आहे पूर्ण मॅट फिनिशिंग आहे, पूर्ण वर्क केलेलं आहे. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फक्त 31 ग्रॅम मध्ये बनवला आहे. 31 ग्रॅम. हो, 3 केळे म्हणून वापरतो. आणि याच्यावर मेकिंग चार्जेस किती आहेत? साधारण 1200 रुपये पर ग्रॅम आहे. अच्छा, 1200 रुपये पर ग्रॅम. कारण प्रत्येकाचं शक्यतो आपल्याला कमेंट आहे की तुम्ही मेकिंग चार्जेस सांगा. ऍज पर डिझाईन प्रमाणे जसं डिझाईन असेल त्याप्रमाणे वर्क होतं, त्याप्रमाणे त्याचं मजुरी. अच्छा, मेकिंग चार्जेस लागतात. मेकिंग चार्जेस मेंटेन. ओके. त्यानंतर हा पट्टी नेकलेस म्हणू शकतो आपण. पट्टी नेकलेस जो आहे पूर्ण फ्लॅट असतो. अच्छा, त्याच्यामध्ये पूर्ण टिकल्यांचं वर्क केलेलं आहे पूर्ण, आणि विथ इयरिंग दिलेलं आहे. अच्छा, हा विथ इयरिंग दिलेला आहे तुम्हाला फक्त 19 ग्रॅम 800 मध्ये. 19 ग्रॅम 800 मध्ये पूर्ण सेट भेटेल. पूर्ण सेट. अच्छा, हो, याची साधारण तुम्हाला 1000 रुपये मजुरी येते पर ग्रॅम. हा राणी हार म्हणून आपण ओळखला जातो. हा दागिना पारंपरिक दागिना आहे. राणी हार म्हणून, पट्टी मंगळसूत्र म्हणू शकतो आपण, पट्टी नेकलेस म्हणू शकतो आपण. हा तुम्हाला 35 ग्रॅम 800 मध्ये मिळतो. अच्छा, म्हणजे 3.5 तोळ्याचा. 3.5 तोळ्यामध्ये येतो हा. पूर्ण मॅट फिनिशिंग. यावर इयरिंग्स नाहीत का? इयरिंग नाहीये. आपल्याला सिमिलर इयरिंग चॉईस करता येतात, चॉईस करून मिळतात, पण रेडी पण असतात आपल्याकडे. ओके. या पेंडंटचे ऍड्रेस आपल्याकडे कस्टमाइज पण कस्टमाइज जसे हवे कस्टमाइज करता येतात. पण मग काय होतं, जो कस्टमाइज केला ना, तो नेकलेस कसा येईल काय येईल तुम्हाला सांगता नाही येत आपल्याला. सिमिलर येतो, थोडस प्लस मायनस होतं. हा नेकलेस आहे कलकत्ती वर्क नेकलेस आहे. पूर्ण रसरवा पॅटर्न मध्ये बनवलेला आहे. पूर्ण बारीक डिझाईन दिलेली आहे. विणकाम छान बनवलंय. हॉलमार्क दागिने आहेत. अच्छा, लटकन मध्ये खाली लटकन दिलेले आहे, त्याच्यामध्ये थोडस पेंडंटला लुक आलेला आहे. छानसा लुक बनवलाय. विथ इयरिंग्स पण फार सुंदर आहेत है ना सर? पूर्ण जाळी वर्क केलेलं आहे. सगळं रसरवा पॅटर्न वापरलेला आहे. अच्छा, जाळी वर्क वर हे बॉल्स असतील, गोल्स असतील, हे मशीन फिनिशिंग असेल, मॅट फिनिशिंग असेल. अच्छा, छान बनवलं. याचं वजन आहे 57 ग्रॅम 800. 57 ग्रॅम. हो, विथ इयरिंग. अच्छा, हा जो आहे लाईट वेट बनवण्याचा प्रयत्न केलाय. पूर्ण जाळीवर दिलेलं आहे. पेंडंट थोडस युनिक बनवलेलं आहे, थोडं डिफरंट आहे. लटकन पॅटर्न मध्ये बनवलेलं आहे. हा 35 ग्रॅम 650 विथ इयरिंग. अच्छा, 35 ग्रॅमचा आहे हा फक्त. 3.5 किलो. अच्छा, म्हणजे विथ इयरिंग्स सोबत आपल्याला. आता इथे कसं आहे, हा जो नेकलेस आहे हा पूर्ण मग असं नेकलेस पॅटर्न मध्ये बनवलेला आहे, आणि हा 35 ग्रॅम मध्ये बनवला आहे. प्लस इथे तुम्हाला शाईन करणार पेंडंट दिलेलं आहे. अच्छा, पूर्ण असं वाटतंय की स्टोन आहे, बट स्टोन नाहीये. पूर्ण गोल्ड वर्क केलेलं आहे. पाठीमागच्या बाजूने पूर्ण कॅपिंग बेटर केलेलं आहे, जेणेकरून होल नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, डस्ट वगैरे राहत नाही, अडकण्याचे चान्सेस नाही असतात त्याच्यामध्ये. छान बनवलाय पूर्ण मशीन. किती ग्रॅमचा म्हटलं सर? हा 35 ग्रॅम 700. 35 ग्रॅमचा. हा जो नेकलेस आहे हा 74 ग्रॅम मध्ये बनवलेला आहे, विथ इयरिंग, विथ पेंडंट. विथ इयरिंग असल्यामुळे काय झालं की त्याला लुक चांगला दिलेला आहे. विथ स्टोन जे वापरले, मोठ्या कलरचे स्टोन आहेत. अच्छा, हे जे स्टोन आहे व्हाईट स्टोन आहे, हे सीझेड क्लस्टर स्टोन यूज केलेले आहे. त्याच्यामुळे दागिन्यांमध्ये वापरल्या गेल्यामुळे काय होतं, दागिना छान दिसतो, उठवदार दिसतो. याचं वजन पूर्ण वेगळं आहे. ग्रॉस वेट, नेट वेट, जे काही नेट वेट असेल त्या प्रमाणावर त्याच्यावर हिशोब होतो. कॅल्क्युलेशन नेट वेट वर होतं, त्यामुळे खड्यांचं वजन वाढत होतं. अच्छा,
म्हणजे हे खड्यांचं वजन वजा करूनच आपल्याला भेटतं. आणि याला मेकिंग चार्जेस वगैरे किती याला असतात? साधारण 1500 रुपये मेकिंग आहे पर ग्रॅम. अच्छा. 7.5 तोळ्यामध्ये हा बनवलेला आहे. आणि याला स्पेशल म्हणजे काय नाव? अँटिक कलेक्शन. अँटिक कलेक्शन म्हटलं जातं ना? कलेक्शन. अच्छा. याचं मॅट फिनिशिंग मध्ये बनवलेलं आहे. पूर्ण मीनावर्क दिलेलं आहे. कुंदन दिलेले आहेत. व्हाईट स्टोन दिलेले आहेत. अच्छा. थोडंसं डिफरंट पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारागिरांनी. त्याच्यामध्ये अष्टपैलू मणी वापरले. हो, हे फार जुने काळी वापरायला जायचं आहे. हे पारंपरिक मणी आहे. हो, अष्टपैलू मणी म्हणतो आपण त्याला. आणि इथे 4 सर बनवलाय. त्याच्यामुळे दिसायला तो भारदस्त एकदम असा. पूर्ण विथ इयरिंग तुम्हाला दिलेला आहे. 132 ग्रॅम. 132 ग्रॅम आहे. 13 तोळ्यांमध्ये बनवला आहे. अच्छा. नाही तो ते पाहून पण कळतं की हे, कारण हे साईड भरीव पॅटर्न आहे. हे पण हे भरीव आहे आणि पूर्ण तारेमध्ये विणकाम आहे. तारेमध्ये काय होतं, वेट जातं. अच्छा, सोन्याच्या तारेमध्ये. पूर्ण तारेमध्ये येते. खूप सुंदर छान आहे ना सर हे? हा जो दागिना आहे हा शॉर्ट नेकलेस म्हणून वापरला गेलेला आहे. त्याच्यामध्ये फोटा कलरचे, पिंक कलरचे स्टोन यूज केले, ग्रीन कलरचे स्टोन यूज केले. कॉम्बिनेशन बघितलं तर रेड प्लस पिंक दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. अँटिक मध्ये बनवला हा पूर्ण दागिना. पूर्ण जोंधळी मणी वापरले. जोंधळी मणी हा फार पुरातन दागिना आहे. हे गोलवाले आहेत है ना? जोंधळी दागिने आणि हे पूर्ण विणकाम हँडमेड असतात ना. पूर्ण मशीन मेड वगैरे काय नाही, पूर्ण हँडमेड आहे. फक्त हा पेंडंट मशीन मेड आहे. अच्छा. हो, त्याच्यामध्ये कुंदन वापरलेत आणि कुंदन जे वापरतो सगळे हँडमेड असतात. मशीनने बसवले जात नाही, त्यामुळे याला मजुरी कशी येते. प्लस हा मॅट फिनिशिंग प्लस अँटिक असं दोघांचं कॉम्बिनेशन बनवलं. अच्छा. हा आहे तुम्हाला 81 ग्रॅम मध्ये. 81 ग्रॅम विथ इयरिंग्स. अच्छा. आणि मेकिंग चार्जेस किती याचे? 1500 रुपये. ओके. कारण आपले जे व्ह्युअर्स आहेत आवर्जून सारखे विचारतात की तुम्ही दागिन्यांचे मेकिंग चार्जेस सांगा, पण आता प्रत्येक दागिन्याचे मेकिंग चार्जेस वेगवेगळे असल्यामुळं डिझाईन जसे असते तसे मेकिंग चार्जेस लागतात है ना? म्हणजे वेगवेगळे असतात. कस्टमाइज असेल तर थोडंसं मजुरी अजून थोडा फरक पडतो. हा जो दागिना आहे पूर्ण टेम्पल दागिना म्हटला जातो याला. पूर्ण पोटा कलरचे स्टोन, रेड स्टोन युज केलेले आहे आणि फक्त गोल्ड मध्येच युज केले जातात. पूर्ण नक्षीकाम आहे, जे की ऐतिहासिक टेम्पल असतात, मंदिर वगैरे असतात, त्यांचे घुमट असतात, त्यांचे नक्षीकाम, त्यांचा डिझाईन घेऊन ते नक्षीकाम बनवलेलं आहे. पूर्ण भरीव दागिना आहे. लाख वगैरे अजिबात वापरलेली नाही त्याच्यामध्ये. पूर्ण इथे मणी जे आहे पूर्ण मणी जे आहे पूर्ण तारेमध्ये युज केलेले आहे, बांधलेले आहे. हे सगळे हाताने बांधलेले असतात. आणि हे जे नक्षीकाम आहे हे मोराचे जे मोरपीस असतात त्यांचं जे फुलं असतात, पानं असतात, त्यांचं नक्षीकाम बनवलंय. हे सगळं नक्षीकाम हँडमेड असतं. पूर्ण नक्षीकाम एक एक आखणी त्याची बनवलेली असते, बसवलेली असते आणि मग त्याला जॉईन केलं जातं. एक एक बसवलेले असते ते. अच्छा. त्याच्यामुळे यांची मजुरी तशी येते. याला साधारण किती मजुरी? 1600 रुपये मजुरी आहे. 1600 रुपये पर ग्रॅम. अच्छा. आणि किती ग्रॅमचा आहे म्हणजे किती तोळ्याचा म्हटलं? 9 तोळे 10 ग्रॅम वरती. अच्छा. 9 तोळ्याचा एवढा सुंदर हार आपल्याला शॉप मध्ये आल्यावर पाहायला मिळणार आहे. खूप हटके कलेक्शन म्हटलं तरी या शॉप मधलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि विथ इयरिंग्स आहेत हे बघा, एकदम सुंदर असे. खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही शॉपला व्हिजिट करा. खूप सुंदर अजून छान तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील इथं आल्यानंतर. पारंपरिक मध्ये मोत्यांचे दागिने युज करून, मोत्यांचे मणी युज करून बनवलेले दागिने. त्याच्यामध्ये कुंदन वर्क युज केलेलं आहे. अँटिक मध्ये बनवलेलं आहे. अँटिक मध्ये बनवलेलं असल्यामुळे याचं ग्रॅम 21 ग्रॅम मध्ये बनवलेलं आहे विथ इयरिंग. अच्छा. यामध्ये बघा, याच्यामध्ये थोडंसं रेड स्टोन, ग्रीन स्टोन युज केलेले आहे. आणि पूर्ण मोती युज केले त्याच्यामध्ये. लाईट वेट मध्ये बनवलं आहे. अच्छा. हे सर सोन्याच्या तारेत आहे पूर्ण? पूर्ण सोन्याच्या तारेमध्ये बनवलं आहे. हा 13 ग्रॅम 300 मध्ये बनवला आहे विथ इयरिंग. अच्छा. इयरिंग लाईट वेट बनवलेलं आहे. पार्टी वेअर वगैरे वेअर करू शकतो. आणि कुठलाही ड्रेस कोड, साडी असेल, ड्रेस असेल, त्यावर हा यूज होतो. हाही तसंच आहे, फक्त मोती मध्ये हे जे आहे वर्क केलेलं आहे गोल्डचं. मोत्यांवरती वर्क आहे. पूर्ण तारेचा वापर केलेला आहे. कडी आहे, सतत कडी आहे, त्याच्यामुळे स्ट्रॉंगनेस असतो. लाईट वेट बनवलं आहे
हा फक्त बनवलाय 3 ग्रॅम 120 मिली. अच्छा 3 ग्रॅम मध्ये. अच्छा छोटासा necklace. यासोबत इयरिंग्स आहेत नाही का सर? इयरिंग नाही. अच्छा सुंदर हटके आणि वेगळं एकदम वेगळं वेस्टर्न pattern. वेअर थोडस असं वाटतं है ना? लाईट वेट बनवलाय हो. आणि गिफ्टिंग पर्पज साठी बेस्ट आहे. अच्छा 3 ग्रॅम मध्ये. हा हे जे दागिने आहे लाईट वेट मध्ये बनवलेले हा. आहे विथ इयरिंग आहे. अच्छा कुंदन वर्क यूज केलेलं आहे. हम्म. मोत्यांचा वापर केलेला आहे आणि हे पूर्ण अँटिक पीसेस बनवलेले आहे जे की स्टोअर पेंडंट मध्ये बनवलेलं आहे. पूर्ण चेन वर्क दिलेलं आहे पूर्ण त्याला आणि हा फक्त 26 ग्रॅम 300 मध्ये आहे. 26 ग्रॅम 300 हो विथ इयरिंग्स विथ इयरिंग सुंदर आहे. आहे. हा आणि हे पेंडन आहे विथ चेन पेंडन. अच्छा त्यानंतर हा एक बनवला आहे गोल्ड पॅटर्न मध्ये. हा मोती वापरलेले छोटे छोटे स्टोन जे पोटा कलरचे स्टोन आहे. हा पूर्ण चेन प्लेन चेन दिलेली आहे. हा. कुठे डिझाईन नाही काय नाही. ड्रेसवर साडीवर वेअर करू शकतात. अच्छा. ओकेजनली वेअर करू शकतो आपण. हा छान पॅटर्न बनवलाय. हा फक्त तुम्हाला 22 ग्रॅम मध्ये बनवला. 22 ग्रॅम हो मध्ये. विथ इयरिंग 22 ग्रॅम मध्ये बनवलाय. अच्छा हा थोडस हाफ सर्कल म्हणून पेंडंट बनवलाय. पूर्ण वर्क केलेलं आहे. जाळी वर्क आहे. पूर्ण मॅट फिनिशिंग दिलेलं आहे. मध्ये छोटे छोटे मणी वापरलेले आहेत. सिंगल पॅच म्हणतो आपण त्याला. पॅच करून तो इकडे बनवलेला आहे. पूर्ण चेन पॅटर्न आहे. चेन पॅटर्नचं एक महत्व आहे की चेन पॅटर्न मध्ये कधी केस अडकत नाही. त्यामुळे तो आपण वेअर करू शकतो. इझिली वेअर होतो आणि हॉलमार्क दागिने फार सुंदर सुंदर आहेत. लाईट वेट मध्ये बनवलाय. छान बनवलाय आणि हॉलमार्क दागिने असल्यामुळे घट हा विषय नाही. हा जो आहे थोडासा लुक पॅटर्न केलेला आहे. जाळीदार वर्क केलेलं आहे तुम्हाला. पेंडंट बघितलं खूप छान पेंडंट आहे त्याचा. मस्त एकदम छान एकदम युनिक वेगळं असं डिझाईन आहे याला. वेगळं डिझाईन याला. पूर्ण स्टोन यूज केलेले त्याच्यामध्ये आणि पेंडंट तशीच बनवलंय विथ इयरिंग पण तशीच बनवलंय. इयरिंग्स पण फार सुंदर आहेत. सिमिलर इयरिंग. हो इयरिंग्स पण फार सुंदर दिसतात. हटकेच आहे आणि सर याला मजुरी काय येतील? त्याला थोडं जास्त येते मजुरी. एक साधारण 1450 रुपये मजुरी. 1450 रुपये पर ग्रॅम. अच्छा अजून नेकलेस आहे. हा पूर्ण पोस्टर पीस म्हणतो आपण याला. एक कुंदन यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. व्हाईट स्टोन यूज केले. पोटा कलरचे स्टोन आहे. सोरस्किया म्हणून स्टोन यूज केलेले आहे. विथ मोती यूज केलेले आहे त्याच्यामध्ये. थोडस नक्षीकाम वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण चेन पॅटर्न मध्ये बनवलं आहे. हे पूर्ण हँडमेड आहे. मशीन जे मणी जे आहे पूर्ण प्लेन मणी केलेले बनवलेले. पूर्ण चेन पॅटर्न मध्ये आणि सिंगल कडी हाताने पॅक केलेले आहेत. मशीन मध्ये काहीच नाही. याचे मेकिंग चार्जेस पण तसेच असतील. मेकिंग चार्जेस 1500 रुपये पर ग्रॅम. विथ इयरिंग बनवलं बघा मॅम. इयरिंग्स पण फार सुंदर आहेत. वाव मस्त खूप सुंदर आहेत इयरिंग्स पण. 67 ग्रॅम मध्ये आहे. 6 तोळे. किती तोळ्याचा आहे? 6 तोळे. 6 तोळे. आणि ह्या नेकलेस बद्दल काय सांगाल आम्हाला? हा नेकलेस जो आहे हा मोत्यांचा वापर केलेला आहे. मोत्यांचा वापर केल्यामुळे थोडस सोनं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिसायला थोडं युनिक डिझाईन आहे. विथ पेंडंट ते आहेत. पेंडंट बघू शकतो. धक्कन मध्ये बनवलेले आहेत. आणि थोडस चोकरचा डिझाईन करण्याचा प्रयत्न केला. चोकर म्हणून पण वेअर करू शकतात. साधा घेणं आहे. अँटिक मध्ये बनवलेला आहे. हा तुम्हाला 61 ग्रॅम मध्ये बनवला आहे. 6 तोळ्यांमध्ये बनवला आहे. अच्छा म्हणजे पूर्ण आपल्याला हा नेकलेस 6 तोळ्यामध्ये येईल आणि हा खालचा हा पण 6 तोळे 6.5 तोळे. अच्छा म्हणजे जो 12-13 तोळ्याचे हे पूर्ण येईल विथ इयरिंग्स. तुम्हाला सिंगल जरी घ्यायचं असेल तर तुम्ही सिंगल परचेस करू शकता. अच्छा सिंगल पण भेटतो किंवा मग पूर्ण कॉम्बो सेट पण आपल्याला भेटतो यासोबत. हा नेकलेस लॉंग नेकलेस म्हणून बनवलाय आपण. 110 ग्रॅम मध्ये बनवलाय. अच्छा 110 ग्रॅम. हो म्हणजे जवळजवळ 11 तोळे. 11 तोळ्यामध्ये बनवलाय. मोती वर्क केलेलं आहे. कुंदन दिलेले आहेत. स्टोन दिले. सोरस्किया स्टोन यूज केलेले आहेत त्यामध्ये. तिथे मोती वापरलेले आहेत. त्याच्यामुळे थोडस युनिक डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केलाय. थोडस पेंडंट ब्राईड आहे. ब्रॉड असल्यामुळे काय होतं थोडस लुक वेगळा येतो. लुक वेगळा. खूप सुंदर असं पॅटर्न आहे हे. एकदम असं पॅन्डलचं पूर्ण हात भरलाय असं एवढं मोठं पॅन्डल आहे. वर्क केलेलं आहे. थोडं नक्षीकाम बनवलं आहे. अच्छा इथलं ना थोडस युनिक आहे. डिफरंट.
खूप बारकाईने असं ह्या सेटचं काम केलेलं आहे. किती ग्रॅम मध्ये म्हटले सर? 110 ग्रॅम मध्ये विथ इयरिंग्स. इयरिंग्स पण खूप मोठ्या मोठ्या आहेत, पाहू शकता. म्हणजे आपल्याला ब्राईड लुक करायचा असेल तर ब्राईड ज्वेलरी आपण ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस ह्या हाराचा नक्की तुम्ही म्हणजे हे करू शकता, परचेस करू शकता, नक्की विचार करू शकता या हाराबद्दल. कारण खूप सुंदर आणि अँटिक पीस असं या शॉप मध्ये आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे. आणि 10 ग्रॅम मध्ये, सॉरी 110 ग्रॅम मध्ये हे पूर्ण पाहायला मिळेल. याचे मेकिंग चार्जेस काय लागतील सर? 1500 रुपये. अँटिक ज्वेलरी शक्यतो 1500 रुपयामध्येच असते ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉंग नेकलेस सेटचा सुंदर असं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आजचं कलेक्शन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. यापुढे तुम्हाला कुठल्या कलेक्शनचा व्हिडिओ पाहायला आवडेल तीही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. थँक्यू.